स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केले धुळ्यात विविध मागण्यासाठी आंदोलन। राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या समन्वयक समितीने आज राज्यभर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला धुळ्यात स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। दरम्यान धुळे शहरातील क्युमाइन क्लब जेल रोड येथे कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी एकत्र आलेले होते। दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करणे, 7वा वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, रिक्त पदे भरणे यासारख्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन आज करण्यात आले होते। दरम्यान या आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचारी कामगार कृती आपले समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाला जाग यावी हे झोपेचं सोंग घेतलेलं सरकारला आर जरी टोचली पुराण्याची त्या आरीने देखील त्यांना जाग येणार नाही एवढं हे निद्रित अवस्थेत म्हणजे सोंग घेतलेलं सरकार याला जागे करण्यासाठी ज्या काही नवीन पेन्शन योजना म्हणजे जुनी पेन्शन योजना चालू करावी, नवीन पेन्शन योजना बंद करावी हे संपूर्णपणे आश्वासन देऊन त्यामध्ये परिपत्रक काढले। पण त्याचा अंमलबजावणी केव्हा होणार आहे? या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी। 18 महिन्याचा महागाई भत्ता मिळावा। शैक्षणिक धोरण गेल्या 4-5 वर्षापूर्वी येणाऱ्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये जे ग्रामीण भागात सिनियर कॉलेजेस आहेत, ज्युनियर कॉलेजेस आहेत ते बंद पाडण्याच्या मार्गावर आलेले आहेत। पूर्णपणे आउटसोर्सिंग पुन्हा देतात। त्या दगडूशेठ गणपती हलवाईचा गणपती त्याला तुम्ही आउटसोर्स देतात। अरे बेकार लोक म्हणजे बेरोजगार MPSC पास झालेले तरुण तरुणी त्यांच्या हाताला काम देणार आहेत की नाही हा मोठा एक सवाल आहे। आणि यासाठी लवकरात लवकर शासनाने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढे तीव्र आंदोलन होईल याची त्यांनी नोंद घ्यावी।